ज्योती वाघमारे या महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे जे आता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत, त्यांनी शिवसेनेमधनं फूट पाडून गेल्यानंतर काही महिन्यानंतर या महाराष्ट्रामध्ये उदयाला आल्या. तोपर्यंत यांचं महाराष्ट्रात अस्तित्व नव्हतं. खासदारकी मिळवली ती एकनाथ शिंदे साहेबांनी दिली लखलाप. परंतु ज्या पद्धतीने स्वभाव दर्शन केलेत, कोणाला उद्धवजींना रावण, संजय राऊतांना कैकई, मुळात कैकई शूर्पणखा ह्या तुमच्याकडे, तुम्हीच आता पात्र सांगितलीये. कैकईचा सोडा, पण शूर्पणखा कोण आहे या महाराष्ट्राची ती आता लोकांना तुम्हीच तुमचं वर्णन करून सांगितलंय. त्यामुळे एक तर रामायण तुम्ही वाचलेलं दिसत नाही, मुक्ताफळं अशी झाडतात, म्हणून तुम्हाला लायकी नसताना खासदारकी मिळाली का असं आता महाराष्ट्र विचारतंय. त्यामुळे आपल्या लायकीत राहा. कारण नसताना रामायणाची अशी मोडतोड करू नका. स्वभाव दर्शन दाखवायचंच झालं तर आमच्या पवित्र रामायणाला अशा मोडतोडीमध्ये आणू नका. त्याचप्रमाणे जे तुम्ही राम लक्ष्मण म्हणालात, ही कॅरेक्टर ही आधी ते स्वतः मानतायत का बघा. कारण इथे महाराष्ट्रात नाही देशात मोठा भाऊ हा भाजप मानायला लागलाय आणि तिथूनच खरी दुही माजली आणि तिथूनच खरी भांडणं चालू झाली. आणि तुमच्या मुक्ताफळामुळे तुम्ही स्वतःला मात्र एक कॅरेक्टर शूर्पणखा हे तुम्ही स्वतःला स्वतः डिक्लेअर करून घेतलं. धन्यवाद.